नमस्कार मंडळी, मी पूर्वा पाटील पूर्वा एक्सप्लोअर्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज सकाळी दानांगहून आमची हनोईला फ्लाईट होती आणि तिकडून आम्ही आलो आहोत सापाला. हे एक थंड हवेचं ठिकाण आहे आणि इकडे आल्यावर इतकं छान वाटतंय की काय सांगूच नाही. आणि आम्ही इकडे सापाला राहत आहोत लेडी हिल हॉटेल इकडे. सो हे हॉटेल पण 5 स्टार आहे आणि खूप छान आहे. याची रूम टूर पण मी तुम्हाला लवकरच देईन. सो स्टे ट्यून्ड. संध्याकाळी आम्ही गेलो सापा नाईट मार्केटला. या मार्केटमध्ये मी स्वप्नात सुद्धा विचार केलेला नव्हता. इतक्या प्रकारचे वेगळे वेगळे खाण्याचे पदार्थ मला दिसले आणि हे फक्त पाहण्यासाठीच छान होते. हे मी खाऊ नाही शकले. पण हे शुगर कोटेड फ्रूट कॅन्डीज मी ट्राय केले अँड दॅट वॉज टेस्टी. आणि हे जवळजवळ 50 ते 60 प्रकारचे फूड ऑप्शन्स तुम्हाला दिसतील, ज्यापैकी मोजके 5-10 ऑप्शन्स तुम्ही ट्राय करू शकता. आणि हे आहे सापाचं नाईट मार्केट आणि इथं खूप छान छान सगळं शॉपिंग आहे. काय घेतलंय दाखवलं आपण. एक मिनिट. वाव, आम्ही हे घेतलंय. आणि आजचा डिनर घेणार आहोत आपण इंडिया गेट रेस्टॉरंटला. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो फान्सीपानला, विच इज नोन ॲज द रूफ ऑफ इंडो चायना. बाना हिल्स प्रमाणेच इकडे सुद्धा आम्ही वाव पास घेतला होता. सो आम्ही वाव पास घेतलाय हा, आणि त्यामुळे आम्हाला दोन्ही वेळी केबल कारनं साधारण प्रायोरिटी मिळाली. प्लस इथे जो VIP लाऊंज आहे तिथे आम्हाला स्नॅक्स सुद्धा मिळत आहेत. पाऊस, धुकं आणि कडाक्याची थंडी असं हे वातावरण होतं. आणि हो, खूप जोराचा वारा. आणि फायनली 3143 मीटर उंचीवर फान्सीपान पीकला आम्ही पोहोचलो. आणि फायनली 3143 मीटरवर फान्सीपानच्या पीकवरती आम्ही पोहोचलो आहोत. सॅटिस्फॅक्शन असं आहे जसं की आम्ही ट्रेकिंग करून आलोय, बट स्टील दॅट्स गुड. मोठी अचीवमेंट आहे आणि फार भारी वाटतंय. धुकं आहे.
आणि त्यानंतर आम्ही गेलो कॅट विलेजला. आणि इकडे गेल्यावर ट्रेडिशनल आउटफिट्स मध्ये फोटोशूट करना तो बनता है. आणि त्यानंतर आम्ही गेलो मोआना कॅफेला, विच इज बाली इन्स्पायर्ड फोटोग्राफिक पार्क अँड कॅफे. तर आता आपण आलो आहोत मोआना सापामध्ये आणि ही खूप पॉप्युलर प्लेस आहे सापामधली. आणि इकडे येण्यासाठी 90,000 VND तिकीट आहे, एंट्री तिकीट. आणि त्याच्यासोबत आपल्याला कोणतंही एक ड्रिंक कॉम्प्लिमेंटरी मिळतं, म्हणजे कॉफी, टी किंवा सॉफ्ट ड्रिंक. आणि त्या दिवशीचा डिनर आम्ही घेतला बॉलिवूड स्पाइस या रेस्टॉरंटमध्ये. तर सपामध्ये आम्ही 2 नाईट्स राहिलो होतो. पण खरं सांगायचं तर 2 नाईट्सचा खूप कमी टाइम पिरियड आहे. म्हणजे तुम्ही 3 किंवा 4 रात्री राहिला तर तुम्ही खरंच हे खूप एन्जॉय करू शकाल. इथे मस्त थंड वातावरण असतं, गरम पण होत नाही आणि खूप छान वाटतं इकडे, एकदम असं प्रसन्न वाटतं. त्यामुळे तुम्ही जर इथे येणार असाल तर नक्कीच 3 किंवा 4 रात्रींचा विचार करा. कमी दिवस राहिला असल्यामुळे इकडे आम्ही फक्त फान्सीपान, कॅट विलेज आणि मोआना कॅफे जो व्ह्यू होता तो केला. पण तुम्ही जर जास्त वेळ काढून आला तर तुम्हाला ग्लास ब्रिज आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा करता येतील. इवन इकडे शॉपिंगसुद्धा खूप छान आहे आणि सपाचं नाईट मार्केट पण खूप छान आहे. म्हणजे काय काय वेगळे पदार्थ इथं बनतात ते ट्राय करण्यासाठी तुम्ही नक्की तिकडे पण व्हिजिट करा. सो उद्या आम्ही चाललो आहोत आता सपावरून हानोईमध्ये आणि पुढे माझा व्लॉग असेल तो हानोईचा असणार आहे. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी थँक्यू सो मच. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा, कमेंट करा आणि पूर्वा एक्सप्लोअर्स या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. स्टे ट्यून्ड. बाय बाय.